आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो धाराशिवमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर विश्वजित देशमुख सर, जे खरं तर मागच्या काही वर्षांपासून अतिशय उत्तम रित्या काम करत आहेत. ते इंजिनियर स्वतः असले तरी सुद्धा त्यांनी मास्टर्स केले आणि ते सुद्धा स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मधून केले. सो कन्सल्टिंग इंजिनियर म्हणून सुद्धा त्यांची कामगिरी अतिशय चांगली राहिलेली आहे मागच्या काही वर्षांमध्ये. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्समध्ये त्यांची जास्त काम त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे त्याही विषयी काही प्रश्नांवर आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यांच्या आजवरच्या एक्सपिरियन्सबद्दल त्यांच्याशी बोलणार आहोत. असं सगळ्यात आधी मला विचारायचं ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्ड मागं वळण्यामागची प्रेरणा कोणाची होती, ज्यांच्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आलात? काय सांगाल? नमस्कार. मी विश्वजित देशमुख. हं. पहिल्यांदा तर मी तुमचे आभार मानतो की मला इथे तुम्ही बोलवलं. हं. आणि मी सुरुवातीपासूनच धाराशिवमध्येच शिकलो आहे. बरं. माझी 10वी इथे छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्येच झाली हं. आणि त्याच्यानंतर 12वी पण धाराशिवमध्ये झाली. हं. आणि त्यानंतर मी BE साठी आपलं ऑर्किड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूरला ॲडमिशन घेतलं. बरं. तिथं कंप्लीट 4 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर गेट गेट थ्रू मी मास्टर्सला वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये तिथे ॲडमिशन घेतलं बरं. आणि नंतर 2 वर्ष तिथे कंप्लीट करून माझी मी मास्टर्स डिग्री पूर्ण कंप्लीट केली तिथे. ते बरोबर. स्ट्रक्चर इंजिनिअरिंग म्हणून मी मास्टर्स डिग्री मास्टर्स केलं. कंप्लीट केली. बरोबर. हं. मग त्याच्यानंतरचा प्रवास कसा राहिला? अ, आणि तुम्ही ते नाही सांगितलं, की इन्स्पिरेशन कोणाची होती हां. या फील्डमध्ये येण्यामागची? तसं पाहिलं तर आमच्या पूर्ण बिझनेस हे आमच्या काकांनी चालू केला. बरं. म्हणजे पूर्ण ते बिल्डिंग मटेरियल्सशी रिलेटेडच होते. त्याच्यामुळे मला जास्त जे काही अनुभव आहे, ते सगळं बिल्डिंग मधलाच आहे. त्यामुळं बरोबर. काकापासून मला जे अनुभव मिळाला त्यांनीच मला त्यापासूनच मी इकडे सिव्हिल इंजिनिअरिंगकडे वळलो. बरोबर, बरोबर. हं. पण तुमच्या मनात काही वेगळं होतं, की काय करायचे? आवड वेगळी होती आहे का नाही, नाही. माझी पण आवड पहिल्यापासून हेच होती, सिव्हिल की मला इंजिनिअरिंगची? पण सिव्हिल इंजिनिअरिंगच करायचंय. बरं, हं. झालं. मग आज सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड काही प्रश्नांकडे हो. येऊया. त्यातला पहिला प्रश्न म्हणजे तुम्ही आता हे फील्डमध्ये 2016-17 पासून काम हो. करताय. तर मागच्याही 6-7 वर्षांमध्ये तुम्ही जसे फील्ड बदलताना बघितले, हां. तसं तंत्रज्ञान सुद्धा बदलताना हो. बघितलंय. तर या तंत्रज्ञानाचा किती फायदा आता तुम्हाला या क्षेत्रात होतो? कशा पद्धतीने होतो? आणि मास्टर्स करून सुद्धा तुम्हाला असं वाटतं का, की एखादा कोर्स आता व्यावसायिक प्रशिक्षण मी अजून एखादं घेतलं पाहिजे, एखादा कोर्स याशी रिलेटेड केला पाहिजे? हां. ज्यावेळेस माझं मास्टर्स कंप्लीट झालं 2016ला, हं. त्याच्यानंतर मी 3 वर्ष बाहेर पुण्यामध्ये जॉब केला बरोबर. आणि नंतर अनुभव घेऊनच मी ह्या क्षेत्राकडे स्वतःचं आपलं एक डिझाइनचं ऑफिस चालू केलं. हं, म्हणजे हं. कन्सल्टिंगमध्ये चालू केलं मी आणि अ, हां, हां. नाही असं बऱ्याचदा असं होतं, की टेक्नॉलॉजी म्हणजे काय हं. एकदा वेगवेगळे सॉफ्टवेअर्स असतात. हो. पूर्वी AutoCAD फक्त वापरलं जायचं. हो. आता बरेचसे पुढचे सॉफ्टवेअर्स आले. तर ते सॉफ्टवेअर्सचा तुम्ही कसा अभ्यास केलात? कसे वापरता? हं. आणि अजून काही नवीन शिकला का त्यातमध्ये? हां. पहिल्यांदा कसं आहे प्लॅनिंगसाठी मेन AutoCAD सॉफ्टवेअर वापरलं जात होतं. बरोबर. नंतर जे आर-सी-सी डिझाइन वगैरे आहेत, त्याच्यासाठी जे नवीन-नवीन सॉफ्टवेअर्स बाजारात आहेत. हं, त्यामध्ये इटॅब आहे, स्टॅड प्रो आहे. हं. त्याच्या थ्रू आपण ते आर-सी-सी डिझाइन करतो आणि बरोबर. हां. हां, ते जास्त सॉफ्टवेअर्स हो, वापरले जास्त जातात. सॉफ्टवेअर्स बरोबर. ते वापरले जातात. दुसरं या कन्स्ट्रक्शनमध्ये प्लॅन या स्टेजला अतिशय महत्त्व आहे. हो. त्यातनं तुम्ही स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमधलं राइट. मास्टर्स केलेलं आहे. त्यामुळे मला विचारायचं प्लॅनिंग या स्टेजचं महत्त्व काय सांगाल आणि तुम्ही कसं प्लॅनवर काम करता? मेन तर सुरुवात हे प्लॅनिंगपासूनच होते. बरोबर. म्हणजे तुमच्या जागेचं युटिलायझेशन किती उत्तमरित्या केलं जातं, हे तुम्ही पहिल्या स्टेजमध्ये ते होतं. म्हणजे ते बरोबर. प्लॅनिंगमध्ये हो. आणि नंतर तुम्ही प्लॅनिंग वगैरे तुमच्या रिक्वायरमेंटनुसार जसं प्लॅनिंग होतं, त्याच्यानुसार मग नंतर आपण आर-सी-सी डिझाइनकडे वळतो. बरोबर. हं. नंतर ते आपण बाकी सॉफ्टवेअरचे यूज करून वगैरे स्टील डिझाइन वगैरे बनवून ते इकॉनॉमिकल पद्धतीने कसं आपल्याला पुढे ते स्टील डिझाइन देता येतं. ह्या पद्धतीने आपण त्यामध्ये कार्य करतो. काम करतो. हो. दुसरं या फील्डमध्ये अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठं आहे. हो. पण या अनस्किल्ड लेबरकडून काम करून घेणं हे बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. हो. तर तुम्ही या सगळ्या परिस्थितीकडे कसं बघता? अनस्किल्ड लेबरमध्ये काय होतं, की कधी ते काही क्लायंट लोकं डायरेक्ट मिस्त्री थ्रू काम करून घेतात. हं. त्यावेळेस त्यांना ते स्टील डिझाइन वगैरे काही त्यामध्ये घेत नसतात ते. बरोबर. त्यामध्ये कॉलम साइज किती रिक्वायर्ड आहे, तुम्ही किती फ्लोअरचं डिझाइन करताय. तुम्हाला समजा 4 फ्लोअर बांधायचे आहेत. बरोबर. तर 4 फ्लोअरचं तुम्ही ते कॉलम साइज तेवढी घेतलेली आहे का? हं. त्यामध्ये ते तेवढं स्टील यूज केलंय का?
किंवा खाली फुटिंग मध्ये जेवढी डेप्थ आहे, फुटिंगची जेवढी डेप्थ रिक्वायर्ड आहे, तुम्ही ते अनस्किल्ड लेबर आहेत तेवढी डेप्थ भरतात का बरोबर. फुटिंगचे, हे पूर्ण चेक केलं पाहिजे. जर समजा ते तुम्ही जेवढी रिक्वायर्ड आहे आपल्याला त्या लोडसाठी जेवढं फुटिंग डेप्थ रिक्वायर्ड आहे तेवढी नाही भरली तर नंतर ते धोकादायक पण होऊ होऊ शकतं. शकतं. बरोबर आहे. हे झालं प्लॅन. हं. त्याच्यानंतर येतं ते म्हणजे बजेट. हं. बऱ्याचदा रेसिडेन्शियलमध्ये आता तुम्ही काम करताय, तर त्या हं. क्लायंटचं बजेट असतं थोडं कमी हं. किंवा लिमिटेड हं. आणि त्याला एक्स्पेक्टेशन असतात जास्त. हं. अशा वेळेला एक इंजिनिअर म्हणून तुम्हाला क्वालिटी पण बघायची असते आणि बजेट पण बघायचं असतं. तर मग या दोन्हीचा समतोल कसा साधता तुम्ही? हं. क्वालिटी क्वालिटीला तर मेन प्राधान्य दिलंच पाहिजे. हं. पण क्लायंटचं कधी-कधी कसं असतं बजेटनुसार ते आपण जे मटेरियल वगैरे आहे हं. किंवा इंटरनल जे तुम्ही चेंजेस करू शकता किंवा मेन जे प्लॅनिंगमध्ये तुमचे रिक्वायरमेंट आहेत, रूम साइजेस किंवा जेवढे रिक्वायर्ड आहेत तेवढ्या रूम साइजेसनुसार आपण त्याच्यावर काम करू शकतो. बरोबर. आणि नंतर जे मटेरियल आहे, जे सेकंडरी ऑप्शन आहेत, हं, हं. त्याच्यावर त्याच्यामध्ये आपण ते बजेटमध्ये थोडं कमी जास्त करू शकतो करू त्याच्यात. शकतो. हो. बरोबर आहे. दुसरं तुम्ही या धाराशिव मधले आहात किंवा इथनं तुम्ही हं. धाराशिवचा पण एक प्रवास बघितलाय तुम्ही, हो. जिल्ह्याचा पण, शहराचा हं. पण. तर एक इंजिनिअर म्हणून आणि मास्टर म्हणून, स्ट्रक्चरल इंजिनिअर मधलं केलेलं म्हणून आणि यंग म्हणून अशा हां. तिन्ही कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. ते म्हणजे पुढच्या 15-20 वर्षामध्ये हं. धाराशिवमध्ये विकासाचं व्हिजन असं जर तुम्हाला विचारलं, तर तुमचं वैयक्तिक एक इंजिनिअर म्हणून काय व्हिजन तुम्हाला दिसतं डोळ्यासमोर, की या मुद्द्यांवर आता काम केलं गेलं पाहिजे जास्त? सध्या धाराशिव सिटी हे एक डेव्हलपिंग सिटी म्हणून पाहिलं जातं धाराशिवकडे. बरोबर. अ, सध्या तरी धाराशिवमध्ये पाहिजे त्याप्रमाणे डेव्हलपमेंट होत नाहीये. बरोबर. काही शासकीय अडचणी असतात, काही रोडचे प्रॉब्लेम आहेत सध्या. त्याच्यामुळे थोडं डेव्हलपिंगला थोडंफार धाराशिव सिटी थोडी मागे आहे. बरोबर. पण ह्या चालू वर्षापासून थोडं आता डेव्हलप व्हायला चांगलं स्कोप आहे धाराशिव सिटीला. बरोबर. हो. दुसरं मग सरकारकडनं काय अपेक्षा आहे तुमच्या या सगळ्या जसं तुम्ही आता रस्त्याचा प्रॉब्लेम, हो. ट्रॅफिकचा प्रॉब्लेम म्हणला. तर सरकार यामध्ये काय मदत करू शकतं असं तुम्हाला वाटतं? सध्या तर मोठा प्रॉब्लेम होता तो वर्ग 2चा. हं. वर्ग 2चा सध्या प्रॉब्लेम आता थोडाफार मिटत आलेला आहे. तो बरोबर. प्रॉब्लेम झाल्यानंतर सिटीमध्ये चांगली डेव्हलपमेंट होईल होईल. अशी अपेक्षा आहे आता आहे. आपल्याला. हो. बरोबर. दुसरं या क्षेत्रात आता जे तुमचे नवीन कोण ज्युनियर्स येतात हां. असं म्हणू, तर त्यांच्या खांद्यावर हात ठेवून असं जर एक सल्ला द्यायचा झाला, तर पहिलं पाऊल या क्षेत्रामध्ये हां. टाकण्याआधी तर तुम्ही काय सल्ला द्याल त्यांना? पहिल्यांदा जर तुम्हाला या क्षेत्रात यायचं असेल तर थोडाफार तरी अनुभव घेऊन तुम्ही या क्षेत्रात आलं पाहिजे आणि क्वांटिटीपेक्षा तुम्ही क्वालिटीला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. बरोबर. हा एक सल्ला हा राहील एक माझा. सगळ्यात हो. महत्वाचा आहे. दुसरं तुम्ही इतके प्रोजेक्ट केलेले त्यामधला हं. एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट असा आठवतोय का? की जो काम करताना त्याच्यातलं काहीतरी वेगळेपण होतं. त्यात काम करताना आनंद मिळाला, समाधान हं. वाटलं, अभिमान वाटला, अशी एखादी मोमेंट असा कुठला प्रकल्प आहे? तसं तर प्रत्येक क्लायंटचं घर आहे म्हणजे त्यांचं एक आयुष्याचं पूर्ण स्वप्नच असतं. ते घर बरोबर. बांधणं म्हणजे त्यांचं आयुष्याचं पूर्ण बजेट वगैरे ते त्यामध्ये लावलेलं असतं हो, त्यांनी. हो, आणि आपण इंजिनिअर म्हणून ते आपण त्यांचं जे स्वप्न आहे ते हो. पूर्ण करतो. हाच आपल्याला जास्त आनंद मिळतो त्यामध्ये. बरोबर, बरोबर. हं. आणि असा एखादा प्रोजेक्ट की जो करताना काही अडचणी आल्या, समस्या आल्या, आव्हानं आली आणि हं. त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत? असा एखादा काही प्रसंग आठवतोय का? अ, आव्हानात म्हणजे तसं कधी नैसर्गिक आपत्ती काही येते, कधी ब्लॅक कॉटन सॉइलमुळे काही प्रॉब्लेम हां. आला असेल? अ, काही सिटीमध्ये तसं ब्लॅक कॉटन सॉइलचं प्रमाण पण जास्त आहे. हं. कधी-कधी आपण एक्सकॅव्हेशन ज्यावेळेस करतो बरोबर आहे. आणि पावसाचे प्रमाण पावसामुळे काय होतं ते कधी-कधी ते पूर्ण ढासळलं जातं. म्हणजे बरोबर. एकच काम आपल्याला 3 ते 4 वेळेस तेच डबल रिपीट वगैरे करावं लागतं. करावं लागतं. त्यामध्ये थोडंफार मग अडचणी वगैरे येतातच. येऊ शकतात. हो. बरोबर आहे. दुसरं तुम्ही स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगचे हं, मास्टर्स आहात म्हणून हं. सुद्धा स्टील हा कन्स्ट्रक्शन मधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. तर येस. ते स्टील निवडताना तुम्ही काय काळजी घेता किंवा काय पॅरामीटर्स बघता? कारण आपण ज्या एरियामध्ये आता आहोत हो, तो भूकंपप्रवण क्षेत्र आहे. हो. तर त्यामुळे ते स्टील निवडताना तुम्ही कशा पद्धतीनं ते निवडता? स्टीलमध्ये आपण पहिल्यांदा त्याचं यील्ड स्ट्रेंथ काय आहे, त्याचं टेन्साईल स्ट्रेंथ काय आहे, हं, हं. त्यामध्ये कार्बनचं प्रमाण किती आहे, म्हणजे जर स्टील आहे डक्टिलिटीचं प्रमाण किती आहे. मेन बरोबर, मेन कार्बन प्रमाण जेवढं तुमचं पर्सेंटेज ऑफ कार्बन कमी असेल, बरोबर, त्याप्रमाणे तुम्हाला डक्टिलिटी जास्त मिळेल बरोबर. स्टीलची. हं, हं, हं. त्यामुळे मग स्टील चेक करताना कधी डक्टिलिटी चेक करतो आपण. यील्ड बरोबर, स्ट्रेस काय आहे त्याचा, हे बरोबर, हे आपण पूर्ण इलॉंगेशन किती आहे, किती बरोबर. पर्सेंटमध्ये ते होतं, हे पूर्ण आपण चेक करतो त्यामध्ये. बरं. तुम्ही आजपर्यंतच्या कुठल्या प्रोजेक्टमध्ये आयकॉन स्टील वापरलंय का? आणि आयकॉन स्टीलचे प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस तुमचा अनुभव कसा होता? आपण
आता 3 ते 4 वर्ष आपण झालं मी इथे प्रॅक्टिस करतोय. त्यामुळे बरोबर. 7 ते 8 बिल्डिंगमध्ये आपण आयकॉन स्टील यूज केलेला आहे. बरं. आणि सर्व्हिस वगैरे आपल्याला जे चांगली मिळालेली इथून पूर्ण. अच्छा. हो. यामध्ये सो आयकॉन बरोबर तुम्ही हॅपी आहात हो एका आहे. अर्थानं. काही अडचण सो हे होते इंजिनियर विश्वजित देशमुख सर. आणि त्यांनी जसं सांगितलं तसं त्यांच्या मित्रांना, जे आता मित्र या फील्डमध्ये येत आहेत, की क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवर लक्ष हो. द्या. कारण माझ्या मते तुम्ही जो एखादा दर्जेदार केलेला प्रकल्प असतो आणि तोच प्रकल्प तुम्हाला पुढचं काम मिळवून देत असतो. हो, right. त्यामुळे तुम्ही किती प्रकल्प केले याला महत्व नाहीये, तुम्ही किती चांगले प्रकल्प Quality. केले याला जास्त महत्व आहे. हो. आणि त्यामुळे ही गोष्ट फार महत्वाची आणि तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. हो. पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार की बरोबर. तुम्ही या प्लॅटफॉर्मवर आलात आणि इतक्या मनमोकळेपणाने गप्पा मारलात. येणाऱ्या आगामी काळात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील कडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.